नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। सीजनल रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहे पेरूच्या 2 रेसिपी। पहिल्यांदा आपण पेरूची चटणी कशी करायची ते बघणार आहे। त्यासाठी फार पिकलेला नाही, फार कच्चा नाही, असा मध्यम पिकलेला पेरू घेतलेला आहे। तो स्वच्छ धुवून पुसून घेतला आहे। पहिल्यांदा आपण ह्या पेरूच्या अशा फोडी करून घेऊया। पेरूच्या अशा 4 फोडी करून घेतल्यानंतर त्यामधले बी आपण काढून टाकायचे आहेत। हे सुरीनं किंवा चमच्यानं असं बी काढून टाका, नाहीतर आपल्या ह्या चटणीमध्ये ह्या बी टचटच लागतात। म्हणून हे पहिल्यांदा सगळे असे बी काढून घेऊया। असे हे सगळे आपण पेरूचे बी काढून ह्या पेरूचे अशा चांगल्या बारीक फोडी करून घेतलेले आहेत। त्या मी आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेत। त्यामध्ये आता टाकणार आहे 1 हिरवी मिरची, थोडीशी देठासह कोथिंबीर, अर्धा चमचा जिरे आणि ह्या छोट्या आहेत म्हणून ह्या 6 लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लसूण आणि मिरची कमी जास्त करू शकता। हे आता सगळं ह्यामध्ये टाकून घेऊया। त्यात आता टाकूया हे चवीपुरतं मीठ। पेरूच्या आंबटपणानुसार ही साखर घेतलेली आहे मी, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे। कच्चा पेरू कसा थोडासा आंबट असतो, त्यामुळे साखरेचा वापर थोडा कमी जास्त लागू शकतो। ही आता चटणी आपण वाटून घेऊया। बघा आता चटणी आपली कशी छान वाटून झालेली आहे। ही आता एका बाउलमध्ये मी काढून घेते। ही चटणी आपण आता अशी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। ह्या चटणीला आपण आता हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घेऊया। आता ही गरम गरम फोडणी आपण ह्या चटणीवर ओतून एकसारखी कालवून घेऊया। ह्या फोडणीसाठी मी 1 चमचा तेल, छोटा अर्धा चमचा मोहरी, छोटा अर्धा चमचा हिंग आणि हे 6 कढीपत्त्याची पानं वापरली आहेत, कारण क्वांटिटीनं ही आपली चटणी कमी असल्यामुळे हे इतकं फोडणीचं साहित्य पुरेसं होते। हे आता एकसारखे कालवून घेतल्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून ही सर्व करणार आहे। आणि आता पेरूची आपण दुसरी रेसिपी बघूया। आता आपली पेरूची चटणी करून झाल्यानंतर आपण पेरूची कोशिंबीर कशी करायची ते बघणार आहे। त्यासाठी हा थोडासा मध्यम पिकलेला, थोडा मऊ पेरू घेतलेला आहे। हा पेरू आपण पहिल्यांदा किसून घेऊया। पेरू किसत असताना मधला बीचा भाग किसला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण हे कोशिंबिरीमध्ये बी आल्यानंतर खाताना आपल्याला टचटच लागतात। म्हणून हा असा पेरू गोल गोल फिरवत आपण किसून घेणार आहे। बघा आता बीचा भाग आपण मधल्यामध्ये राखत हा पेरू आपण अलगद किसून घेतलेला आहे। हा पेरूचा किस आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता ह्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा साखर, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे आपण हे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून घेणार आहे। आणि त्यामध्ये आता अर्धी वाटी दही टाकूया। आणि हे आता एकसारखं कालवून घ्यायचं आहे। बघा आता ही कोशिंबीर आपण एकसारखी चांगली कालवून घेतलेली आहे। ह्याला आता आपण फोडणी देणार आहे। त्या फोडणीसाठी आता ही 1 हिरवी मिरची अशी पातळ काप करून बारीक चिरून घेतलेली आहे। फोडणीमध्ये आपण हिंग, मोहरी आणि ह्या हिरव्या मिरचीचा वापर करणार आहे। आता ही गरम गरम फोडणी आपण कोशिंबिरीवर ओतून आता ही कोशिंबीर चांगली एकसारखी कालवून घेऊया। फोडणीमध्ये आपण 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा हिंग आणि 1 हिरवी मिरची वापरलेली आहे। बघा आता एकसारखी कालवून झाल्यानंतर आपण ही आता सर्व करूया। बघा मैत्रिणींनो,
सीजनल रेसिपीमध्ये झटपट होणाऱ्या पेरूच्या 2 रेसिपी आपल्या तयार झालेल्या आहेत. ही पेरूची चटणी आणि ही कोशिंबीर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. अशा सीजनल आणि वेगवेगळ्या रेसिपी घेऊन आपण नेहमी भेटतच असतो. माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत. घरचं खा, निरोगी राहा. धन्यवाद.